तुझा पाय अडकळला आणि माझ्या समोर तू त्या जय अरे किती अगं आधी त्या चपलेला एक टाका घातला असता ना तरी आजचा सगळा गोळ झाला नसता ग. पण मीच तुला नाही म्हटलं होतं, विसरलास का? जय अदिती, तुझ्या या लहान सहान गरजा पूर्ण करताना सुद्धा माझा रिकामा किस्सा आडवा येतो ग. ऑफिस मध्ये राब राब राबतेस, सकाळी उठून विरारला जातेस, तरी खूप काम करतेस. जय करतेस की नाही, जातेस की नाही? अरे अण्णांची सगळी सेवा करतेस, त्या वहिनीचा सगळा स्वभाव सहन करतेस, तिच्यासाठी जे पडेल ते काम करतेस आणि मी काहीच करत नाही ना तुझ्यासाठी. पप्पा अधू, कशी आहेस तू बाळा? रडू नकोस का बाळा? काय दुखतंय का? पप्पा तुम्ही किती दिवसानंतर मला अधू म्हणालात. अधू मला जर माहित असतं ना पप्पा की माझा ऍक्सिडेंट झाल्यावर तुम्ही परत मला तुमची मुलगी मानाल, तर मी आधीच एखाद्या गाडी का बेटू असं बोलतात का कधी? मी पुन्हा रागवे ना तुझ्यावर, असं नाही बोलायचं. आणि हे बघ, आता मी तुझं काहीही ऐकणार नाही. माझं आता बाहेर डॉक्टरांशी बोलणं झालंय, त्यांनी सांगितलंय की तुला आरामाची गरज आहे आणि मी स्वतः तुला घरी घेऊन जाणार आहे. तर प्लीज प्लीज कोणीतरी एकानेच थांबायचं. तुम्ही थांबा इथं.
मी आहे बाहेर.